नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. उद्या 2 एप्रिल आहे आणि उद्या चैत्र शुक्ल पंचमी आहे. चैत्र शुक्ल पंचमी म्हणजेच आता चैत्र महिना सुरू झालेला आहे. चैत्र नवरात्री सुद्धा सुरू झाली आहे. तर त्या चैत्र नवरात्रीतली उद्या चैत्र शुक्ल पंचमी आहे. पंचमी हा दिवस माता सरस्वतीच्या पूजनेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस. आता ह्या दिवशी प्रत्येक आईने मुलांकडनं काही सेवा करून घ्यायच्या आहे. तुम्हाला थोडक्यात सांगते. अर्थात मासिक धर्म विटासुतक असेल तर आपण मुलांकडनं सेवा करून घेऊ शकत नाही. जर ते स्वतः करणारे असेल तर आवर्जून करावे. आता वसंत पंचमीला आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायची असते. आता तुमच्याकडे जर सरस्वती यंत्र असेल तर त्याच्यावर पूजा करावी. जर माता सरस्वतीचा फोटो असेल तर त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. हे सगळं करून झाल्यावर प्रत्येक आईने मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने, लक्षात घ्या, दर्भाची काडी. आता जर दर्भाची काडी नाही मिळाली तर काय करावं? मग सोन्याची काडी असेल किंवा सोन्याची तार असेल, चांदीची तार असेल, काहीतरी तर घरात एखादा दागिना असतोच आपला, त्याने मुलांच्या जिभेवर एखादा सोन्याचा वस्तू किंवा सोन्याची एखादी अंगठी असेल किंवा कानातलं असेल तर ते मधात बुडवायचं. दर्भाची काडी असेल तर ते सुद्धा मधात बुडवायचं आणि मुलांच्या जिभेवर आपण एम लिहायचा. एम इथे तुम्हाला दिसतो आहे. एम हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे. हे प्रत्येक महिन्यातील पंचमीला करायचं, कारण प्रत्येक महिन्यात पंचमी असते आणि तेव्हा आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवर दर्भाच्या कडेने एम लिहायचा. बऱ्याच वेळा प्रश्न येतो की ताई मुलं चिडचिडपणा करता, हट्टीपणा करता, ऐकत नाही, अभ्यास करत नाही. तर त्याच्यासाठी ही सेवा आहे. आणि त्याच्याचबरोबर उद्या सरस्वतीचे मंत्र, सरस्वती स्तोत्र मुलांकडनं करून घ्या. त्यांना मुलांना आपल्याला सरस्वती मातेची पूजा करायला सांगायची आहे. ते नसेल जमत तर देवासमोर बसून आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सरस्वती मंत्र आहे आणि काही स्तोत्रसुद्धा आहे. त्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे आणि दर्भाच्या काडीने आपल्याला एम लिहायचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.